गीता हा मानसोपचार आहे. मनाला झालेल्या मोहातून, चुकीच्या विचारातून त्या मनाला योग्य विचाराकडे पायरी पायरीनं कसं आणावं आणि पुन्हा जीवनात धडाडीनं, उत्साहानं भाग घ्यायला कसं प्रवृत्त करावं, याचा भगवद्गीता हा आदर्श आहे. हरि ओम. आता आपण या 8व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकाकडे येतो आहे. उपासना सांगायला भगवंत सुरुवात करत आहेत. काय करायचं ते म्हणतात, सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्. सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणं म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा. इंद्रियांची सर्व द्वारं संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. सर्व द्वारांनी संयम्य, सर्व इंद्रियांच्या दारांना रोखून घ्या. च मन इति निरुध्य, मन हृदय निरुध्य. मनाला काय करायचं? हृदयामध्ये स्थिर करायच्या. नंतर असं जे जिंकलेलं मन आहे त्याच्याद्वारे काय करायचं? प्राणम मूर्ध्नी आधाय, प्राणाला मस्तकात स्थापन करायचा आणि आत्मानः योगधारणम आस्थिता, परमात्म्यासंबंधी योगधारणेमध्ये स्थित व्हायचं इत्यादी. आता काय झालं आहे, या योगाची देह सोडण्याची तयारी तर झाली. पण जसं विमानाचं माहिती आहे ना, विमान जेव्हा टेक ऑफ घेतं त्याच्या आधी तो पायलट आणि फ्लाईट इंजिनियर त्याला एक चेकअप म्हणतात. काय करतात? एक एक नाव उच्चारत जातात. अमका पार्ट चेक झाला, तमका पार्ट चेक झाला, बरोबर आहे असं करत जातात. आणि अमुक मग एखादं केलं नसेल तर ते करायचं राहिलं असं सांगून ते करायचं. आणि केलं झाल्यावर मोठ्यानं सांगायचं केलं. असं एक 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 सगळी यादी पुढे झाली की मग त्यांची टेकऑफची तयारी होते. तसं आता योगाची देह सोडायची तयारी झाली. आता बाहेर भरारी घ्यायची. म्हणून मग भगवंत काय काय करायचे ते सांगतात. पहिल्यांदा काय सांगतात? सर्व द्वारांनी संयम्य, सगळे दरवाजे लावून घ्या. कशाचे दरवाजे? अर्थात शरीराचे. शरीराला किती दरवाजे आहेत? आपल्या 9 दरवाजे आहेत, 9 द्वारांनी. आता इतर सगळे दरवाजे बंद करता येतात बरं का शरीराचे, पण एक दरवाजा बंद करता येत नाही. कोणता? कान. जे काय ऐकू येते ते ऐकावंच लागतं. कान बंद कसे करणार हो? ते शक्यच नाही. पण त्यालासुद्धा एक युक्ती आहे बरं का. युक्ती आहे. कोणती? कानावर जे शब्द ऐकावे लागतात हे खरं आहे हो, पण त्यांनी प्रभावित व्हायचं की नाही प्रत्येकाचा विचार आहे ना. आणि हे जमतं ना, का नाही जमत? प्रवचनात जमतं की नाही? आपण इतक्या वेळ प्रवचन ऐकता, त्यातलं किती आत घेता हो? जेवढं पाहिजे तेवढंच की नाही? जेवढं पाहिजे तेवढंच माणूस घेतो. सिलेक्टिव्ह हिअरिंग असतं. तसं करायचं. जे जे कानावर येतं त्यांनी प्रभावित होणं थांबवायचं. जेव्हा आपण शब्दाने प्रभावित होणं जर कमी करतो ना, तेव्हा आपण काय करतो? आपल्या जे काय बाहेरचे विषय असतात त्याने प्रभावित होत नाही. आणि जेव्हा आपल्याला जगातल्या विषयांनी प्रभावित होणं बंद केलं आपण, की मन आपोआपच काय होतं? त्या विषयांपासून इंद्रियांपाशी येतं. आणि मग इंद्रियांच्या मन निघतं. इंद्रियामधून त्याला कुठे स्थिर करायचं आहे? स्वतःच्या स्वरूपापाशी येऊन ते स्थिर होतं शेवटी. हे अगदी खरं आहे. आता भगवंताने गीतेमध्ये आपल्याला 3ऱ्या अध्यायात सांगितलं 41व्या श्लोकामध्ये, तस्मात् त्वम इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ. हे भरतकुलभूषण अर्जुना, तू काय कर? प्रथम इंद्रियांना ताब्यात घे. त्यांना ताब्यात घे म्हणजे आपण आपल्या स्वस्वरूपापाशी आपोआप पोचू असं त्याने सांगितलं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांमध्ये मन भटकत असतं. आणि कशाच्या सहाय्याने? साहजिकच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने भटकत असतं. त्याला त्या विषयांपासून, इंद्रियांपासून मागे खेचलं. पण आता ठेवायचं कुठे? ते सांगतायत मनोहृदय निरुध्य. मनाला कुठे ठेवायचं आहे? हृदयामध्ये ठेवा. आता हृदय म्हणजे काय? सामान्य भाषेत हृदय कशाला म्हणतो? आपल्या रक्ताचं अभिसरण चालू असतं, आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला असतं. त्याला आपण हृदय किंवा हार्ट असं म्हणतो. हल्लीच्या भाषेत हार्ट म्हटलं तर जास्त समजेल बरं का, हार्ट. पण अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने ते हृदय नव्हे. मग हृदय कशाला म्हणतात? हृदय म्हणजे छातीचा मधला भाग. उजवी छाती आणि डावी छाती याच्यामध्ये जो भाग असतो ना, त्याला आध्यात्मिक हृदय असं म्हणतात. म्हणजे जिथे अनाहत चक्राचं स्थान असतं बघा योगाच्या दृष्टीने, ते स्थान.
आणि शास्त्रग्रंथ असं सांगतात की आपला जीव 3 ठिकाणी राहत असतो. आपण जेव्हा पूर्णपणे जागे असतो, जागृत अवस्था, तेव्हा तो दक्षिणाक्ष म्हणजे उजव्या डोळ्यामध्ये असतो. आपण जेव्हा स्वप्नामध्ये असतो तेव्हा जीव कुठे असतो? तेव्हा तो कंठस्थानी असतो, जिथे विशुद्ध चक्र आहे तिथे असतो. आणि ज्यावेळेला आपण झोपतो ना, सुषुप्तीमध्ये जातो, तेव्हा साहजिक असतो आपल्या आध्यात्मिक हृदयामध्ये, म्हणजे 2 छातींच्या मध्ये जाऊन राहतो असं म्हणतात. म्हणून मग काय करावं? म्हणून असं सांगतात की झोपेसाठी जर गादीवर पडलात ना, तर कल्पना अशी करा की आता माझा जीव माझ्या आध्यात्मिक हृदयामध्ये आलेला आहे आणि भगवंताचं नाम घ्यायला लागा. लगेच झोप लागते, पहा, असा अनुभव आहे. हा पण आत्ता करायचं नाही. आत्ता तुम्ही सगळे प्रवचन ऐकताय, मी काय सांगितलं नीट लक्षात घ्या. झोपेसाठी गादीवर पडाल तेव्हा करायचं आहे, त्याचा उपयोग होईल. ठीक आहे. आता मनाला आपण हृदयामध्ये आणलं, आता काय करायचं? आता ते सांगतायत मूर्ध्न्या ध्यायात मनम प्राणम, ध्यानात मना प्राणम. प्राण आता मस्तकापाशी, म्हणजे मस्तकामध्ये कुठे न्यायचा? सहस्रार चक्रापाशी न्यायचा. सहस्रार चक्राच्या स्थानी आणावा असं सांगतायत. आणि पुढे काय करायचं? योगामध्ये स्थित व्हावं. आता योगधारणा म्हणजे काय, थोडक्यात समजावून घेऊया. कारण काय, योगमार्ग आणि भक्तिमार्ग याच्यामध्ये थोडा फरक आहे. काय होतं, आपण सगळेजण भावनाशील आहोत, त्यात काही शंकाच नाही. माणूसच मुळे भावनाशील आहे. त्यामुळे प्रत्येकजण एक विशिष्ट कल्पना अशी करतो, काही भावना याने प्रेरित होतो, हे अगदी सत्य आहे. आणि म्हणून आपण केवळ ठरवतो बरं का, अमुक अमुक माणूस चांगला, अमुक अमुक वाईट. त्याचा काय अनुभव आला आहे? नाही, अनुभव नाही आला, पण मला असं वाटतं. म्हणजे केवळ वाटतं म्हणून होतं की नाही? बघा ना, एखाद्या माणसाला आपण रस्त्यावर पाहतो, आपल्याला तो आवडतो, त्याच्याशी ओळख वाढावी असं वाटतं, त्याची मैत्री व्हावी असं वाटतं. का बरं? तुम्हाला काही अनुभव नाही? काही नाही, पण असं वाटतं. आणि एखाद्या माणसाला पाहून असं वाटतं की नाही बाबा, ह्याच्याशी काही संबंध नको, हा माणूस आपला चांगला नाही, त्याच्याशी संबंध. का त्याने तुमचं काही वाईट केलं आहे का हो? काही नाही, पण हे असं आहे. आणि हे जी भावना आहे ना, अहो बघा ना, हे आपल्या मनाचं प्रक्षेपण आहे खरं म्हणजे, दुसरं काहीच नाही आहे. पण ही जी भावना शक्ती आहे ना, तोच मुळी भक्तिशास्त्राचा आधार आहे. भक्तिशास्त्राचा आधार आहे. कसं बघा, आपण काय करतो, आपण केवळ भावनेमुळेच माणसामध्ये भेद करत होतो की नाही? केवळ भावनेमुळे, दुसरं काही नाही. त्याच भावनेच्या आधाराने आता काय म्हणायचं आहे की प्रत्येकाला भगवंतानेच व्यापलेलं आहे, प्रत्येक माणूस हा भगवंताचाच आहे असं म्हणायचं. म्हणजे आपण काय केलं, भावनेचा आधार घेऊन आपण जे भेदाभेद करत होतो त्याच्याऐवजी भावनेचाच आधार घ्यायचा आणि परमेश्वरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा. ही आहे भक्तियोग साधना, दुसरं काय आहे. आणि आता योगमार्ग काय सांगतो? आपल्या मनाच्या आणि प्राणाच्या अनंत अशा सूक्ष्म शक्ती आहेत, त्या जागृत करायच्या. आणि त्या जागृत जर केल्या ना, तर काय होतं, तत्त्व जाणण्याची जी आपली क्षमता आहे ना, ती खूप वाढते. त्यासाठी मग काय करायला पाहिजे? प्रथम यम, नियम, आसन, प्राणायाम असं सगळं करायचं. त्याच्याद्वारे इंद्रियावर ताबा मिळवायचा, शरीरावर ताबा मिळवायचा. नंतर प्राणायामाच्या अनेक पद्धती आहेत त्या करायच्या आणि त्यांच्या माध्यमातून काय करायचं, नाडी शुद्धी करायची. आणि मग प्रत्याहार करायचा. प्रत्याहार म्हणजे काय, जगातल्या सगळ्या व्यवहारांपासून दूर व्हायचं. शरीरांत दूर होणं शक्य नाही हो, पण मनानं दूर व्हायचं आणि बुद्धीनं दूर व्हायचं. आता राहिलं धारणा, ध्यान आणि समाधी. काय करायचं, आपलं मन भटकत असतं. कुठे भटकतं? देशामध्ये भटकतं, एक तर इथे जातं, क्षणात दुसरीकडे कुठेतरी जातं, वस्तूमध्ये आणि व्यक्तीमध्येही भटकत असतं. त्यामुळे काय करायचं, अहो कधीच्या वर्तमान काळात फार कमी असतो, बऱ्याच वेळा भूतकाळ असतं, भविष्यकाळात सारखं भटकतच असतं. मग आता देश, काल, वस्तू ह्यांच्यामध्ये जे भटकत असतं ना, त्याला काय करायचं आहे, त्याला नियंत्रणात आणायचं. पहिलं म्हणजे त्याला नियंत्रणात आणणं म्हणजेच योगधारणा, दुसरं तिसरं काही नाही. मग मनाला एका देशामध्ये बांधून ठेवायचं. देशामध्ये म्हणजे एका स्थानामध्ये बांधून ठेवायचं. कुठे? हृदयामध्ये बांधून ठेवायचं. म्हणजे आध्यात्मिक हृदयामध्ये त्याला आणून ठेवायचं. आता आपण कसं बैलाला एखादं बांधून ठेवतो, तसं ध्यान होईपर्यंत मनाला कुठेही भटकून नाही द्यायचं, त्याला त्या हृदयामध्ये स्थिर करून ठेवायचं. ह्याला म्हणतात धारणा. आता काय झालं, वस्तू व्यक्तीमध्ये मन भटकत होतं, पण अनेक वस्तू व्यक्तीमध्ये भटकण्याच्या ऐवजी त्याला फक्त एकाच वस्तूचा विचार करायला लावायचा. फक्त एकाच वस्तूचा विचार कर. कोणती वस्तू? परमेश्वर. का बरं? कारण परमेश्वर सर्वात भरोशाचा आहे म्हणून. आता त्याला आपलं हृदयात स्थानापन्न करायचं, ही आहे ध्यान साधना. आता तिसरा एक प्रभाव आहे, कोणता? काळाचा प्रभाव. आता काय होतं, ह्या भगवंतापाशी जितका अधिक काळपर्यंत या मनाला बांधून ठेवू ना, तितका तो समाधीचा काळ असतो, त्याला समाधी म्हणतात हो.
आणि ही समाधीची अवस्था आहे ती महत्त्वाची आहे. म्हणजे पहा काय केलं आपण, काळप्रधान आहे समाधी, वस्तुप्रधान आहे ध्यान आणि देहप्रधान आहे धारणा. हे निश्चित आहे आणि ह्यालाच योगधारणा म्हणतात, तो संयमित मन. मग हे जे असं संयमित मन असतं ना, ते प्राणाला कुठेही नेऊ शकतं बरं का, कुठेही नेऊ शकतं. असा अनुभव आहे माझा नाही, इतरांचा, योगी लोकांचा. प्रथम म्हणजे काय करायचं, मनाला एकत्र करायचं, मग त्याला हृदयामध्ये आणायचं, मग प्राणाला ब्रह्मरंध्रापाशी नेऊन ठेवायचं, म्हणजे इथे टाळूपाशी. आणि मग अशी योगधारणा करून मग काय करायचं, मग काय करायचं ते पुढच्या श्लोकात सांगतात, 13व्या श्लोकात. ते आता पाहूया आणि मग दोघांचा आपण एकत्रित विचार करू. आता बघा 13व्या श्लोकाकडे वळतोय आपण. काय म्हणतात 13व्या श्लोकात, ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यानंतर परमपवित्र ओंकाराचं उच्चारण करीत जर कोणी भगवंताचं स्मरण केलं आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. य ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरन. जो कोणी माणूस ओम ह्या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करतो आणि त्याचा अर्थस्वरूप काय आहे, मामनुस्मरण. त्याचा अर्थस्वरूप आहे मी, म्हणजेच भगवंत. जशा माझ्या निर्गुण निराकार स्वरूपाचं ब्रह्माचं तो चिंतन करतो. देहम त्यजन प्रयाती. आणि असं करीत असताना देहाचा त्याग करून जातो. स परमम गतिमात आपण याती. तो माणूस मात्र परमात्म्यापाशी येऊन पोचतो. तर इथे काय म्हणतात, ओम इथे एकाक्षर ब्रह्म. कारण ओमला एकाक्षरी ब्रह्म असं म्हटलं जातं. ओमच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तो स्वर पण आहे आणि व्यंजन पण आहे. कारण बघा ना, ओम कसा बनतो, अ उ आणि म हे 3 अक्षर एकत्र केले ओम बनतो. त्यातले अ आणि उ हे स्वर आहेत आणि म हे व्यंजन आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की जगातले सृष्टीतले जेवढे शब्द आहेत तेवढे सगळे शब्द त्या ओंकारामध्ये येतात असं सांगितलं जातं. आता काय होतं, इथे यातला जो अचा उच्चार आहे तो फक्त आपल्या कंठाचा आधार घेऊन होतो, काही सहज होतो, काही करावं लागत नाही. पण ते अचा संबंध जेव्हा जिभेशी येतो ना तेव्हा त्याच्यात मॉडिफिकेशन होतं, बदल होतो आणि त्याचं स्वरूप होतं ऊ. आणि मग काय होतं, त्याचं अंतिम स्वरूप आपोआपच म होतं ना, आपोआपच म होतं. आणि मग शेवटी ओठ बंद केले की शब्दांचं उच्चारणच बंद होऊन जातं. हे अगदी खरं आहे. म्हणजे काय होतं, जगातले कोणतेही शब्द ओममध्ये येतात ह्याचं असं म्हटलं जातं. ओम हा कशाचा वाचक आहे, परमात्म्याचा वाचक आहे. त्यामुळे ओम म्हणजे राम असं पण होईल, ओम म्हणजे कृष्ण होईल, ओम म्हणजे विठ्ठल होईल, ओम म्हणजे दत्त होईल, ओम म्हणजे गणपती होईल. जे काही तुमचं आराध्य दैवत असेल ते होईल ना. म्हणजेच काय होईल, ओम हे त्याचं नाम होईल. पण त्याचं स्मरण आपल्याला कोणत्याही पद्धतीने करता येईल. स्मरण होईल देवाचं, कुणाचं, विठ्ठलाचं होईल, रामाचं होईल आणि नाम ओम, तरी त्याचंच नाव आहे ना ते, असंच होईल ते. आता ते पुढे असं सांगतायत, ओम इति व्याहरण. म्हणजे काय करा, ओमचा दीर्घ उच्चार करा. या दीर्घ उच्चाराने काय घडेल, दीर्घ उच्चारामध्ये जेवढा वेळ ओम चालतो ना तेवढ्या वेळ मनात इतर विकल्प येत नाही, तसा अनुभव आहे. आणि म्हणून त्याला फार महत्त्व आहे. त्याचा फायदा असा होतो की आपल्या ज्या 3 शक्ती आहेत ना, आपल्याकडे एक क्रियाशक्ती आहे, एक इच्छाशक्ती आहे आणि एक ज्ञानशक्ती आहे. यांचं बिघडलेलं संतुलन या परत साया ओमच्या दीर्घ उच्चाराने साधलं जातं आणि मनातले विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. पुढे सांगतायत, मग काय करायचं, मग माम अनुस्मरण. अनुस्मरण म्हणजे काय, शब्दाचा उच्चार करणं. शब्दाचा उच्चार करणं म्हणजे केवळ नाव किंवा नाम म्हणा. ज्याचं नाव आता उच्चारतो आहे ना त्याचं रूप कसं, त्याचं रूप नजरेसमोर आणणं. उदाहरणार्थ बघा ना, राम हे झालं नाम आणि त्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर जी येते, जे रूप डोळ्यासमोर येतं ते आहे त्याचं स्वरूप. हे खरंच आहे ना, आणि ते सगळ्या नामांचं आहे ना. बघा अनुस्वर, इथे आता विषय कसा झाला आहे, ओंकाराचा. त्यामुळे इथे अनुस्वराचा अर्थ काय होईल, अनुस्वराचा अर्थ की तेच नाव परत 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 घेणं. आणि मग कसं करायचं, त्याचा उच्चार करायचा नामाचा आणि त्याचा जो अर्थ आहे तो ध्यानात आणायचा. त्याचा अर्थ काय आहे, परमात्मा. त्याचं जे रूप तुम्हाला भावेल ते, मग ते राम असेल, दत्त असेल, कृष्ण असेल, विठ्ठल असेल किंवा देवी असेल एखादी, किंवा एखादे तुमचे सद्गुरू पण असतील, जे असेल ते रूप समोर आणायचं. ह्याला म्हणतात अनुस्मरण किंवा नामस्मरण. आता एक दुसरं सांगतात,
असं उच्चारण करत करत या प्रजाती त्यजन देहम, याती म्हणजे जातो, आणि प्रजाती म्हणजे प्रयाती म्हणजे प्रकर्षेण याती, जो कायमचा जातो. त्यजन देह सोडून जातो. आता असा साधक काय होतं, स याती परमाम गतीम असं भगवंत सांगतायत. म्हणजे तो परमगतीला प्राप्त होतो. तो मला प्राप्त होतो असं भगवंत म्हणत नाही, तर लक्षात घ्या. तो म्हणतोय तो परमगतीला प्राप्त होतो. का बरं? कारण परमगती भगवंताचीच आहे ना. भगवंत हीच जीवाची परमगती आहे, दुसरं काय आहे. म्हणून परमगतीला प्राप्त होतो. पण इथे एक लक्षात घेणं आवश्यक आहे मंडळी. इथं ते म्हणतात देहत्याग केल्यानंतर. आता देहत्याग करणं म्हणजे काय, त्याचे दोन अर्थ होतात हो. एक तर त्यात मृत्यू होणं, या अर्थानं परमगती म्हणजे काय होईल, भगवंतामध्ये विलीन होऊन जाणं, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमचं सुटणं होईल. पण देहत्यागचा दुसरा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ काय आहे, देहत्यागाचा अर्थ असा आहे की साधनेची अशी परमोच्च स्थिती की ज्या ठिकाणी अहंकाराचा, देहभावनेचा, देहात्मभावाचा पूर्णपणे त्याग होतो. म्हणजे देह असूनसुद्धा आता देहाची तादात्म्य नाही आहे, अशा माणसाचं जीवन कसं असतं मग, त्याला जीवनमुक्ताचं जीवन म्हणतात हो. तोच आहे जीवनमुक्त माणूस. आणि तीच आहे परमगती ना, ती परमगती आहे. कारण काय असतं, हा जो असा जो भक्त आहे ना, त्याच्यामध्ये आता फक्त देहाचा पडदा आहे हो भगवंतामध्ये. त्याच्यामध्ये जेव्हा तो योगी प्रारब्धाप्रमाणे देहत्याग करतो तेव्हा तो आपोआपच भगवंतामध्येच विलीन होऊन जातो ना. बघा आता या 2 श्लोकांचा आपण साकल्याने विचार करू. या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितली साधना कुणासाठी, अर्थात योगी लोकांसाठी. ते काय करतात, हे योगी लोक अंतकाळी सर्व इंद्रियांना त्यांच्या विषयापासून निवृत्त करतात आणि मग इंद्रियाची सगळी शक्ती ओढून घेतात आणि मग ते कुठे ठेवतात, नंतर मन ठेवतात, हृदयामध्ये नेऊन तेथे स्थिर करतात, संकल्परहित निश्चयाने स्थिर करतात. आणि मग काय करतात, ते तर असं जे योगासनाच्या साहाय्याने, योग साधनेच्या साहाय्याने हृदयापासून ते वर नेतात. कुठून, सुषुम्ना नाडीमधून वर नेतात आणि ते ब्रह्मरंध्रापर्यंत वर नेतात आणि तिथे मस्तकात मग स्थिर करतात. नंतर ओंकारचा दीर्घ उच्चार करतात बरं का, आणि ब्रह्मरंध्रातून प्राण बाहेर काढून शरीराचा त्याग करतात. अशी प्रोसेस भगवंतांनी सांगितली. आता सामान्यपणे काय होतं, आपण जेव्हा शरीराचा त्याग करतो ना, तेव्हा आपल्या लिंगदेहाचा नाश होत नाही. तो लिंगदेह काय करतो, दुसऱ्या शरीराकडे जातो. पण हे जे योग साधक आहेत ना, ते काय करतात, योग प्रक्रिया करून ते देहाचा त्याग करतात आणि अशा तऱ्हेने करतात की त्यांचा लिंगदेह पण भस्मसात होऊन जातो. आणि म्हणून मग इथं शरीराची वाट ते इतर लोक त्याच्या पद्धतीप्रमाणे लावतात, तो भाग निराळा. पण लिंगदेहच भस्म झाल्यामुळे काय होतं, त्याला परत जन्माला येण्याचा प्रश्नच नाही ना, प्रश्नच नाही. मग असे योगी परत कधी देह धारण करू शकतात का हो? जरूर करतात. त्यांच्या इच्छेप्रमाणे एखाद्या विशिष्ट कार्यासाठी ते देह धारण करतात. कसा, प्रकृती स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया, तसा प्रकृतीला स्वतःच्या ताब्यात ठेवून स्वतःच्याच मायेच्या शक्तीने ते हवा तो देह धारण करतात. आता त्यांना तर काही तो पूर्वकर्मामुळे प्राप्त झालेला नाही, निश्चितच नाही. आणि म्हणून तो संचित, प्रारब्ध, क्रियमाण हे सगळं काही त्यांना लागूच होत नाही हो. मग त्यांनी त्या देहात जेव्हा ते असतात त्याने कर्म करतात. देहत्यागानंतर काय होतं, देहत्यागानंतर आपोआप ते भगवंतामध्ये विलीन होऊन जातात. त्यांना काहीच करावं लागत नाही. किंबहुना संत रूपाने ते भगवंताचे दूत म्हणून त्या पृथ्वीवर अवतीर्ण झालेले असतात. आता आपण सुद्धा कधी कधी वैतागाने म्हणतो, काय म्हणतो, भगवंता कशाला आम्हाला जन्माला घातलं असेल. मंडळी, भगवंताने आपल्याला जन्माला घातलेलं नाही, आपण तेवढे भाग्यवान नक्कीच नाही. मग काय झालं, आपल्याच कर्माने हो, आपलीच कर्म भोगण्यासाठी किंवा उपभोगण्यासाठी आपल्याला देह धारण करावं लागलं आहे. आणि मागच्या जन्माचीच कर्म भोगतो आहे ना. असं काय झालं होतं का, असं विचारलं होतं का तुम्हाला की तुम्हाला ठाण्याला जन्माला यायचं बाळा, का पुण्यात जन्माला घालू, का इंग्लंडमध्ये येतोस, का अमेरिकेत जायचं आहे, नाही हो. त्यांनी ढकलून दिलं नाही, आपण आलो. कुठे चॉईस होता, काहीच चॉईस नव्हता. आणि खरंच आहे ना, ते अगदी खरंच आहे. आज आपल्यासारख्या संसारी साधकांना योगमार्ग फार अशक्य आहे हो. योगमार्ग दिसायला छान दिसतो आहे, फार आहे छान, पण आणि तो काल्पनिक पण नाही, हे लक्षात घ्या. अनेक योगाने आजवर तसे केलेले आहेत. काही उदाहरणं आपण मागच्या प्रवचनाच्या वेळी पाहिलीसुद्धा आहेत. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांना मुक्तीची काही संधीच नाही का हो. भगवंत म्हणतात निश्चित आहे, भगवंताकडे पोचण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यात काय शंका आहे. आणि तो मार्ग सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आता याच्यापेक्षा सोपा मार्ग कुठला आहे तर पुढच्या श्लोकात ते सांगणारच आहे, तो निश्चित आहे.
पण काका तुम्ही असं म्हणाला की अहो काका या कशाला विचार करायचा ह्याच्यावर? विचार करायचं काय कारण आहे? अहो आम्हाला मुळे या देह सोडायची इच्छा नाही. भगवंताकडे जायचं दूर सोडा. आमची इच्छाच नाही आहे. किंबहुना नुसता विचारसुद्धा नका सांगू. विचारसुद्धा अतिशय अस्वस्थ करतो. मंडळी, आत्तापर्यंत जीवन जे झालं ते झालं हो. आता जीवन कसं जगावं ते भगवंत सांगत होते, तोपर्यंत आपल्याला आवडत होतं की नाही? आवडत होतं. आता मरण्याच्या गोष्टी का करतायत? भगवंत आत्तापर्यंत छान छान सांगत होते ना, आवडलं. पण आता म्हणतात कसं मरावं? अहो मंडळी, हे घाबरून सोडण्यासाठी नाही हो. आपल्याला नाही घाबरून सोडायचं आहे. त्याने बघा 5व्या अध्यायात आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे, न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभू न कर्मफलसंयोगम स्वभावस्तु प्रवर्तते नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभू अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवाः. 5व्या अध्यायातले 14 आणि 15 श्लोक होते. भगवंत काय म्हणतात की तुमचं कर्तृत्वभाव, तुमचं कर्मफळाचा निर्माता मी नाही. मी ते करत नाही हो. ते प्रकृतीचं कार्य आहे. तसंच मी कोणाचंही पाप किंवा पुण्यसुद्धा घेत नाही. मी घेत नाही. तुमचं ज्ञान हे अज्ञानाने झाकलं गेलं आहे म्हणून तुम्ही उगाच तसं समजता, असंच त्या श्लोकात त्याने सांगितलं. याचा अर्थ काय आहे? कर्म आमचं आहे, कर्मफळ देखील आमचीच, पुण्य आमचंच आहे, पापही आमचंच आहे. ते भोगण्यासाठी परत परत जन्म घेणं हे सारखं अनिवार्य आहे. त्यामुळे प्रभू त्या विचारात काहीच बदल करत नाहीत हो. त्या नियमात प्रभू बदल करत नाहीत. त्यांचे नियम ते कोणासाठी बदलत नाहीत. तुम्ही किती मोठे भक्त असलात तरी. हे अगदी खरं आहे. आता जसं जन्म अनिवार्य आहे ना, तसं मृत्यूसुद्धा अनिवार्यच आहे ना. तुम्हाला आवडो किंवा नाही आवडो, केव्हा तरी प्रत्येकाला जायचंच आहे. हा जन्ममृत्यूचा खेळ कायमचा चालू राहणारच आहे हो. आणि जोपर्यंत तुम्ही सुटत नाही ना, त्यातून मुक्त होत नाही, तोपर्यंत चालूच राहणार आहे. हे अगदी खरं आहे. मग आता मुक्तीचे मार्ग तर भगवंत सांगतायत ना, सांगितलं आहे. त्यातला एक मार्ग आहे योग मार्ग. अहो जेव्हा संपूर्ण ज्ञान द्यायचं म्हटलं ना, त्याने सांगितलं आहे मी तुला पूर्ण ज्ञान देतो. आता पूर्ण ज्ञान द्यायचं म्हणजे सर्व मार्गांची माहिती सांगणं आवश्यक आहे ना. तुम्हाला झेपेल तर स्वीकारा ना. तो फार अवघड आहे ना, नाही कोण म्हणतं आहे. मग आता त्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग भगवंत पुढचा सांगतायत 14व्या श्लोकात. तो आता बघूया. हरिओम.